हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा. सगळ्यात आधी तर यूट्यूब फॅमिलीचे आभार मानते की जो मी शॉर्ट्स टाकला होता मुलीचा केकचा, तर त्याला खूप सारं प्रेम मिळालं आहे. खूप सारे व्ह्यूज झालेले आहेत आणि खूप छान छान कमेंट्स देखील आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा मला झालेला आहे. मुलीला सांगितलं मी लाडूबाईला आमच्या की म्हटलं खूप छान असा तुझ्या व्हिडिओला रिस्पॉन्स मिळालेला आहे. तर ती खूप खुश झाली आणि मला म्हणाले की मम्मा मी दाल खिचडी करणार आहे, तर तू खाणार आहेस का? तर म्हटलं चला, माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि अजून एक काम तिने सांभाळलेलं होतं कालचं. तर तिने काल दाल खिचडी करायला घेतलेली होती. त्यासाठी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला होता, एक अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली होती तिने आणि मिक्स डाळ घेतलेली होती अर्धी वाटी. असं तांदूळ आणि डाळ मिळून 2 वाटी झालेलं होतं. त्यानंतर तिने इकडे ते शिजायला टाकलं, पाणी घातलं, त्यामध्ये डाळ तांदूळ धुवून टाकले, मीठ टाकलं आणि हळद टाकली अर्धा चमचा. तिकडे खिचडी आपण शिजायला लावलेली आहे. एक 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर इकडे कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च आणि कोथिंबीर वगैरे सगळं कट करून घेणार आहे. त्यानंतर मग आपण इकडे खडे मसाले घेतलेले होते, चक्रीफूल घेतलेलं होतं, दालचिनी घेतलेली होती, तमालपत्र घेतलेलं होतं आणि काळी मिरी 2 आणि लवंगा घेतलेल्या होत्या 2. त्यानंतर आपण आलं लसूण आणि कोथिंबिरीची मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत. इकडे ही चिंचेची चटणी आहे, कोळ आहे म्हणजे चिंचेचा, त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याचा घोळ करून तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर इकडे आपली ही खिचडी आता शिजत आलेली आहे, म्हणजे शिजलीच आहे, छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पातेल्यात तेल घालायचं आहे. नॉनस्टिक पातेलं सांगत होती लाडूबाई, पण तिला म्हटलं काही नाही, हे आपल्या आईचं आहे म्हणजे सासूबाईंचं, तर ते आपण वापरूया म्हटलं. मस्त पितळीचं पातेलं आहे, कलई केलेली आहे त्याला आणि त्यात छान होईल म्हटलं तुझी दाल खिचडी. तिने तेलात घातलं तमालपत्र, नंतर कांदा घातला आणि आलं लसूणची पेस्ट घातली, छान परतून घेतली. त्यामध्ये आता सगळे आपल्याला खडे मसाले घालून द्यायचे आहेत आणि छान परतून घ्यायचं. त्यानंतर धणेपूड घातली 1 चमचा, हळद घातली अर्धा चमचा, लाल तिखट घातलं 1 चमचा आणि गरम मसाला घातला आहे. ते छान असं परतून घ्यायचं आपल्याला मंद आचेवर. आणि त्यानंतर आपल्या भाज्या कट केलेल्या होत्या त्या आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित परतून थोडंसं पाणी घालून त्याला शिजवून घेणार आहोत. कारण आपण खिचडीत म्हणजे डाळ शिजवताना भाज्या नव्हत्या घातल्या, त्यामुळे त्या छान आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये चिंचेचा कोळ देखील घातला, चवीनुसार मीठ घातलं आणि शिजलेले आपला जो डाळ तांदूळ आहे तो आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि थोडं गरम पाणी करून घालणार आहोत. कारण दाल खिचडी थोडीशी पातळच छान लागते आणि गरम गरम मस्त अशी सर्व करणार आहोत. आणि सगळे जणांनी आवडीने खाल्ली, खूप अशी टेस्टी झालेली होती दाल खिचडी. हे बघा गरम गरम असं मस्त कोणीतरी आपल्याला केलं ना एखाद्या दिवशी आणि दिलं ना, तर खूप छान असं मस्त वाटतं. तर खूप टेस्टी पण झालेली होती. या ठिकाणी मी टेस्ट करून बघते. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.